मुंबईहून साताऱ्याला किंवा कोल्हापूरला किंवा पुण्याहून सातारा कोल्हापूर किंवा बेळगाव करता कोणीही प्रवास करत असेल तर त्यांनी लक्ष देऊन ऐका. ही स्कॅम चाललेला आहे त्या रोडला, तो तुम्हाला सांगतोय आता मी. जो आमच्यासोबत घडलाय त्याला स्कॅमला त्याच्यापेक्षा भारी भरलोय आम्ही आज, ते सांगायचं आहे जरा आज. तर पुणे क्रॉस केल्यानंतर जसा जांभूळवाडीचा ब्रिज लागतो त्या ब्रिजवरती दोन पोरं टू व्हीलरवरती येतात आणि सांगतात की फोर व्हीलर जर असेल तर लगेच सांगतात स्पीड नसतो, तो टर्न आहे, त्या टर्नला ती पोरं येतात की लगेच गाडीवर असताना सांगतात की थांबा थांबा हवा कमी झाली. आणि पुढे दोन दुकान आहेत पंक्चरची. पेट्रोल पंप जो आहे ना तिथला इंडियन ऑइलचा, मला वाटतं त्या इंडियन ऑइलच्या पंपाच्या त्या जवळपासच लक्ष्मी लॉज वगैरे जे आहेत त्या रोडला तिथं, कारण मी त्या एरियातला राहणार आहे त्यामुळे त्या स्पेसिफिक गोष्टी मला माहिती आहेत. ह्या त्या एरियातल्या गोष्टी आहेत. जसा तुम्ही पुणे क्रॉस केलं, जांभूळवाडीचा ब्रिज लागला, तिथं ते दोन जण टू व्हीलरवरती येतात, सांगतात चालू गाडीतच आपली 100च्या स्पीड गाडी असताना हवा कमी आहे. माणूस लगेच म्हणजे भीतो की बाबा पंक्चर विंक्चर आहे काय, तर लगेच पुढे दोन दुकान आहे तिथं गाडी थांबवली. मग मला आलं लक्षात, कारण ती पोरग पहिली तर गोष्ट ती पल्सर द्यायची, दुसरी गोष्ट पायात काळा धागा, तिसरी गोष्ट दे 300 वालं स्वेटर आणि त्या तोंडात गुटखा. म्हटलं एक छपरीची लक्षण. हा विश्वास ठेवण्याच्या तोंडाचाच नाही म्हटलं, हा आलाय विश्वास. पण तरी सर म्हटलं की थांब, म्हटले आपण हवा आहे का चेक करून जाऊ. तिथं थांबल्यावर जे दोघं जण होते दुकानावरती फ्रेश मूडमध्ये एकदम आंघोळ बिंगोळ करून आल्यासारखे, 100% गॅरंटी पडली. म्हटलं हे धंदा करायला झाले. पुण्यावरून बेळगावला जात असताना एक स्कॅम झाला होता रोडवरती माझ्यासोबत आणि त्यातून मी कसा वाचलो याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी, ज्याच्यावर इंस्टाग्राम आणि युट्यूब मिळून 2 मिलियनच्या वरती व्ह्यू गेलेले आहेत. आणि तो स्कॅम कसा होतो ते सुद्धा मी आता, मला जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांनी व्हिडिओ पाठवलाय त्यांच्या डॅश कॅमचा. माझ्यासोबत जो स्कॅम झाला होता तो स्वामीनारायण मंदिराच्या पुढचा जे जांभूळवाडीचा ब्रिज आहे त्याच्या जवळपास झाला होता. आणि त्यात आनंदाची बातमी सुद्धा आहे, ज्या ठिकाणी हा स्कॅम झालेला आहे, ज्या ठिकाणी ते दुकान होतं त्या मालकापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे, ज्यांच्या जागेत ते दुकान होतं. त्या दादांनी मला मेसेज पाठवलाय, तो मेसेज सुद्धा मी दाखवेल तुम्हाला, की त्या मेसेजमध्ये त्या दादांनी म्हटले की त्या बिहारी लोकांना त्यांनी हाकलून लावलेलं आहे तिथून. हे त्यांना व्हिडिओ बघितल्यानंतर कळलं की त्यांच्या जागेत दुकान टाकून लोक अशी स्कॅम करायला लागले. आणि एक फॉलोअर सुद्धा आहेत आपले दादा, त्यांनी त्यांच्यासोबत झालेला एक स्कॅम टाकलेला आहे खेड शिवापूर टोल नाक्याचा. तर त्या खेड शिवापूर टोल नाक्यावरती कसे ते पोरं येतात, कसे सांगतात, त्यांनी तर अक्षरशः त्यांना शिव्याच घातल्या होत्या त्या पोरांना. त्यांनी डॅश कॅमचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा मी टाकतो. आणि बरेच वेळा त्या कमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगायला लागले की दादा फक्त हे हवा मारण्यासाठी थांबवत नाहीत. तर हे मला असं वाटायचं की हवा मारण्यासाठी 50-60 रुपये 100 रुपयासाठी थांबवतात, पण ते रिस्की पण थांबवतात की त्यामुळे कोणतरी गडबड होऊन जाते आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो अशा ठिकाणी. त्यामुळं पण ते सांगायला लागले की दादा हे त्या टायरमध्ये खिळे टोचतात आणि 1500 रुपये एका व्यक्तीजवळून घेतात, 8-8, 9-9 पंक्चर खिळे टोचून द्यात. तर असे स्कॅम होते. तर त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आता दाखवणार आहे की कशा प्रकारे थांबवतात म्हणून, तो बघा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अजून सुद्धा असे स्कॅम महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी चाललेले आहेत. हा स्कॅम मला पहिले छोटा वाटत होता, पण हे खरंच फार गंभीर बाब आहे. मॅडम धरा MH 42 लावायचं की पुढे गेला लावायचं हवा. काय रे महादरचं थांब, राहू दे बघतो मी. यायची गाण तुझ्या